नमस्कार, सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण खवा घातलेला गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत। त्यावरती पाणी घालायचे आणि हाताने चोळून गाजर छान स्वच्छ धुवून घ्यावे। गाजर धुवून घेतल्यानंतर त्याचे पुढचे आणि मागचे देठ कट करून घ्यायचे। त्याची वरची जाडसर साल काढून घ्यायची। त्यानंतर ते खिसणीवरती खिसून घ्यावे। या पद्धतीने गाजरचा हलवा बनवलेला खूप छान बनतो। इथे मी सर्व गाजर खिसून घेतले आहेत। गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये 2-3 चमचे तूप घालायचे। आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे। इथे मी मनुका आणि काजू घातलेला आहे। तो हलकासा फ्राय झाल्यानंतर काढून घ्यायचा। त्याच तुपामध्ये खिसून घेतलेले गाजरही घालायचे आहेत। सर्व गाजर इथे घातल्यानंतर चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम गॅसवरती हे छान आता परतून घ्यायचे। यामधील ओलावा कमी होईपर्यंत छान परतायचे आहे। त्यानंतर इथे मी दूध घातले आहे। त्यानंतर साखरही घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। दूध आणि साखर यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। झाकण काढून मध्ये मध्ये चेक करून पाहायचे। अशा पद्धतीने बऱ्यापैकी दूध कमी झालेले आहे। दूध पूर्णपणे आटल्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची। खिसून घेतलेला खवा घालायचा। आपल्या आवडीनुसार कमी जास्त खवा घालू शकता। त्यानंतर तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे। या पद्धतीने बनवलेला गाजरचा हलवा लहानांपासून मोठ्यांनाही खूप आवडेल। सर्व साहित्य यामध्ये घातल्यानंतर चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे। सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।